या वर्षभरात ओबीसीचे प्रलंबित आहेत. म्हणजे प्रांत अधिकारी आणि हे जात पडण्याच्या अधिकाऱ्यांची जेव्हा हे घेतला त्यांनी स्टेटस घेतलं सगळं, तर 5,500 दाखले अजूनही ओबीसीचे प्रलंबित आहेत. तर तुम्ही असा राज्यभरातला काय आढावा घेताय का, ओबीसीचे किती दाखले आपल्या स्तरावर प्रलंबित आहेत? हे बघा, महाराष्ट्रामध्ये आमचा एक डोंगरामध्ये राहणारा कोळी, महादेव कोळी, त्यांचा अजून प्रश्न मिटला नाही. त्यांना अजूनही दाखले काढायचे म्हणत भटक्या विमुक्तामधला माणूस जर त्यांना अर्ज दाखल केला त्याला 6 महिने काही त्याला मिळूच शकत नाही दाखला. अशी आजही परिस्थिती आहे. पण मला काय म्हणायचं आहे, मी एक आयोगावर काम केलेला आहे, मी माजी सदस्य आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ह्यांना असं डायरेक्ट पुढच्या एंट्रीने ह्यांना आरक्षण मिळत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन ठरतंय. हे महाराष्ट्राच्या सगळ्या पुढाऱ्यांना माहिती आहे, A to Z. मग यांनी काय सुरू केलं की कुणब्याचं काय ना एक डॉक्युमेंट आणायचं. गावात एका आडनावाच्या माणसाचं डॉक्युमेंट मिळालं की दुसरं फेक फर्जी अकाउंट. तो मनोज जरांगेचं पत्रकार परिषदेमध्ये अंतर्गोलीमध्ये त्याने ज्या दहीतोंडे का काहीतरी माणसाचं सांगितलं ना, दहीहंडे, अरे बोगस डॉक्युमेंट महाराष्ट्राला दाखवली, बोगस. ती डॉक्युमेंटच डुप्लिकेट होती. आता काय करावं बरं? हे बघा, महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्यांनी आता येण केन प्रकारे मराठा समाज बघा 2 लाख दाखलेत, 2 लाख, आणि फक्त काही हजारामध्ये पेंडिंग आहे. आणि ते काही नगरसेवकांपासून, सभापतीपासून जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत आहे. मग आता दबाव टाकून हे जे रद्द झालेले आहेत, म्हणजे जो माणूस रद्द करेल त्याच्यावर दबाव, प्रेशर क्रिएट करण्यासाठी हे सगळं संविधान विरोधी, जात बदलून आरक्षण चोरणं, याला आरक्षण चोर म्हणतात. आरक्षण चोर. मनोज जरांगेला मला सांग नाही, मनोज जरांगेला, तू ज्या त्या दहीतोंडेचं जे दाखवलं ना, तू खरा जर मराठ्याच्या पोटचा असेल तर ते दाखले खरे आहेत म्हणून फक्त सांग. कारण कास्ट स्क्रुटिनी समितीनं ज्यावेळी त्या दहीतोंडेची वंशावळ जी म्हणून काय दहीतोंडे वंशावळ दाखवली, ती वेगवेगळ्या नावाची, यशवंतचं काय केलं त्यांनी, हनुमंत केलंय, हनुमंत यशवंत केलंय. म्हणजे हनुमंत आहे हे मोडी लिपीचं ट्रान्सलेट करणाऱ्या 4 लोकांनी सांगितलं की हे हनुमंत आहे, आणि एका माणसानं सांगितलं की यशवंत आहे. म्हणजे तू दाखले सुद्धा खडाखोड करून तुम्ही जाती बदलून घेणार. अरे सामाजिक मागासले पण हे जन्मानं आलंय, जन्मानं. आम्हाला आमच्या शेकडो वर्षाच्या काळात आमच्या ओबीसी भटक्यांच्या लोकांनी तो सामाजिक दुजाभाव सहन केलाय, म्हणून संविधानानं आम्हाला आरक्षण दिलंय. तू आमच्या या 18 पगड जातीमधल्या कुठल्या जातीमधला सामाजिक दुजाभाव सहन केला तेवढं आम्हाला सांग. मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. दौंडच्या नगराध्यक्ष जगदाळे कुटुंबियामधल्या जगदाळे कुटुंबियांचं ब्लड रिलेशन हे नेपाळच्या राजघराण्याशी आहे. त्या जगदाळे कुटुंबियानं किंवा आमच्या फलटणच्या शिवांजली भोसलेनं किंवा आमच्या कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम यांच्या कुटुंबानं कोणता सामाजिक दुजाभाव सहन केला असेल? आमच्या बलुच्या आलूच्या मधला कुठला नाविकाचा व्यवसाय तुम्ही केला? तुम्ही मेंढपाळीचा व्यवसाय केला? तुम्ही जात घडवण्याचा व्यवसाय केला? तुम्ही कोणता व्यवसाय केला म्हणून तुम्ही ओबीसी मध्ये आला आहात? मुख्यमंत्री महोदय, ओबीसीची ही अख्खी कायनात तुम्ही एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं आमचं अख्खं ओबीसीचं सामाजिक न्यायाचं जहाज समुद्राच्या बुडाला तुम्ही घेऊन गेलेले आहात. तुमचा खरा डीएनए जर ओबीसी असेल तर तुम्ही आम्हाला पुढे येऊन सांगताल की ओबीसीचं आरक्षण आज संपलंय, राहिलंय, डुबलंय का बुडलंय? ह्याचं उत्तर आम्हाला फक्त तुम्ही द्या. हे सर्व ओबीसीचे जी काही सब कमिटी आहे त्यांच्या अध्यक्षापासून जेवढे मंत्रिमंडळातले सदस्य आहेत तुम्ही बोला. आज रोजी आरक्षण गेले, नाहीतर असं तरी सांगा, पुढे येऊन एखादी प्रेस घ्या, महाराष्ट्राच्या ओबीसीच्या सब कमिटीने एखादी प्रेस घ्यावी आणि सांगावं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, हाके बडबडतो, हाकेच्या डोक्यावर परिणाम झालाय, किंवा ओबीसीचे जे काही कार्यकर्ते चळवळ करतायत गावगाड्यामध्ये त्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झालाय, सांगून टाका एकदाच. उठसूट कुणालाही प्रश्न विचारला, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बोलायचे सामान कसा धक्का लागला नाही सांगा बरं तुम्ही एकदा आम्हाला. मुख्यमंत्री महोदय, कसा धक्का लागला नाही? लाड, तू काय बोलला की लक्ष्मण हाकेने भाऊ म्हणून माझ्याकडे यावं ओबीसी? अरे तू आहे कोण? तुझं या आरक्षण पॉलिसी मधलं नॉलेज किती? आणि म्हणे ह्याच्या मागं किती माणसं आहेत, आणि हा कुठं निवडून आलाय? विखे म्हणतो काय हा कुठं निवडून आलाय? मग मनोज जरांगे निवडून आलाय का? कुठं निवडून आलाय तू? माझी या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, ओबीसी कडं तुम्ही अनुलेखानं मारताय, अनुलेखानं. ओबीसीच्या एखादा कार्यकर्ता बसला, मेला काय झालं काय, काही देणं गेलं नाही या लोकांना. आणि ओबीसीची माणसंही, मला एक सांगा, भाजपचा ओबीसीचा सेल प्रमुख कोण आहे महाराष्ट्रातला? काय करतोय? निवडणुका लागल्यावर तुम्ही आमची मतं घ्यायला येणार? काँग्रेसचा ओबीसी सेलचा प्रमुख कोण आहे? कुठं आहे तो? निवडणुका लागल्या की गळ्यात गमजा घातला की तुम्ही आमच्या वाड्यावर, वस्त्यावर, तांड्यावर ओबीसीची मतं मागायला येणार? ओबीसीचं आरक्षण राहिलंय काय, संपलंय ते सांगा. राष्ट्रवादीचा ओबीसी सेल प्रमुख कोण आहे? एकनाथरावजी शिंदेच्या शिवसेनेमध्ये ओबीसी भटक्यांची आघाडी बनली, तिथले ओबीसीचे कार्यकर्ते नक्की काय करतायत? गेलंय ओबीसीचं आरक्षण गेलंय, कारण मराठा समाजाच्या कॉम्पिटिशनला तुम्ही उतरू शकत नाही. तुम्ही उतरू शकता पण तुम्हाला तिकीट मिळणार नाही. कारण ह्यांना गावातल्या पोलीस पाटलापासून, सरपंचापासून, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, आणि काय हो
मी एक कार्यकर्ता आहे, मी इथं कोणाची बाजू अजिबात मांडायची नाही मला, पण देवेंद्र फडणवीसांवर ब्राह्मण म्हणून जर तुमचा राग असेल, तो राग आम्हाला ओबीसीवर काढताय तुम्ही. मनोज जरांगेला उभं करून फिडिंग करून महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करा. आपण मारताय कुणाला, त्रास कुणाला देताय? ओबीसीना. मला वाटतं हे महाराष्ट्रातलं राजकारण हे पुरोगामी महाराष्ट्राचं नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये जो कोणी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेईल, माझी मराठा समाजामधल्या ज्येष्ठ विचारवंतांना विनंती आहे, न्यायमूर्ती पी.बी. सामंतांचं जजमेंट तुम्ही एकदा ऐका. बी.जी. कोळसे पाटील साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब, या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना माझी विनंती आहे, मराठा समाज जर ओबीसी मध्ये उतरला तर मूळ ओबीसी मराठा समाजाबरोबर स्पर्धा करू शकतो का? तुम्ही तिकीट देणार का? अरे नैतिक जबाबदारी म्हणून तरी तुम्ही ओबीसीच्या जागेवर ओबीसीच्या माणसाला तिकीट द्यायला पाहिजे होते. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी म्हणजे शासन पुरस्कृत प्रोग्राम आहे दाखले वाटण्याचा. अरे आमच्या भटक्यामधल्या, ओबीसी मधल्या, बलुच्या मधल्या, एससी एसटी मधल्या, अल्पसंख्याक मधल्या एखाद्या माणसाने जर दाखला काढायला अर्ज दिला तर 6-6 महिने आम्हाला खेटे घालावे लागतात. आणि शासन म्हणतोय, शासन एक तहसीलदार आहे, त्या तहसीलदाराचा मी स्टेटस दाखवतो तुम्हाला. त्या तहसीलदारानंच ठेवलंय की ही कागदपत्र घेऊन या आणि दाखला घेऊन जावा. काय चाललंय नक्की? मुळात नोकऱ्या पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल तरच रिझर्वेशन मिळतं, ही बेसिक लाईन आहे. बेसिक राज्य मागासवर्ग आयोग अलाउ करत नाही मराठा समाजाला ओबीसी मध्ये. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मराठा समाजाला ओबीसी मध्ये अलाउ करत नाही. पण कुणब्याचा दाखला, खडाखोड करून दाखला, ते निर्गम बुक असतं त्याच्यामध्ये, अहो शाळेमधलं 60 पर्यंतची शाळा असते, त्या शाळेमध्ये जाऊन दप्तर हिसकावून घेऊन त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या समोर कु, पुढे जागा असेल तर कु, कुणबी. अरे निर्गम बुक असेल किंवा वेगवेगळी दप्तर असतील, त्या दप्तरामध्ये खाडाखोडी केलेत. कारण महाराष्ट्र यांच्या हातात आहे. सरपंचापासून तहसीलदारांपासून ते वेगवेगळ्या पदापर्यंत यांची सगळी माणसं आहेत. आता ते सामंत साहेब म्हणतायत आम्ही बघून घेऊ, असं होणार नाही. म्हणजे तुम्ही दबाव टाकताय. जात पडताळणीची जी काही कमिटी आहे तिला न्यायिक अधिकार आहेत, त्यांच्यावर दबाव टाकताय. म्हणजे आता जरांगेनं जी रॅली सुरू केली, जे काही इशारे देत आहेत, अर्वाच्य भाषेत बोलतायत, तुम्ही शासनावर दबाव टाकताय. म्हणजे एक वेगळं काही या लोकशाहीमध्ये एक वेगळं काही सत्तास्थान निर्माण झालं की काय? आणि अशा पद्धतीचं होत असताना सत्ताधारी काही बोलत नाहीत आणि विरोधातले काही लोक बोलत नाहीत. आणि दुर्दैवाने खेदाने नमूद करतो की ओबीसीचे 9 मंत्रीही काही बोलत नाहीत. या 9 मंत्र्यांनी एकदा या ओबीसी बांधवांना येऊन पुढे सांगावं, वेगवेगळ्या समाजातले हे मंत्री आहेत, त्यांनी पुढे येऊन सांगावं हाके बोलतोय ते चुकीचं बोलतोय असं तरी सांगा एकदा सुप्रीम कोर्टाच्या भाषेत. शासन करतीत जमात असलेला मराठा समाज जर ओबीसी मधून सर्टिफिकेट घेऊन उद्या निवडणुकांना उभा राहिला, उद्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला आला, तर त्याच्या स्पर्धेमध्ये आमचा हा तारुणारू गावगाड्यात एक 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 घर असलेला वेगवेगळा विस्थापित असलेला समाज कशी स्पर्धा करू शकेल बरं? साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष जशा त्या शिंदे मॅडम झाल्या आमदारांच्या पत्नी, कसा आमच्यातला एखादा ओबीसी कोण निवडून गेलं नव्हतं तिथं ओबीसी माणूस, भाजपला दुसरा ओबीसी माणूस दिसला नाही, कसा त्यांच्या बरोबर इलेक्टिव्ह मेरिट. एक मंत्री मला बोला, सर जर आम्ही तिथं तिकीट दिलं नसतं तर ते निवडून आलं नसतं. अरे आम्ही निवडून येऊ शकत नाही म्हणूनच आम्हाला आरक्षण दिले ना दादा. आणि इलेक्टिव्ह मेरिट ऑलरेडी त्यांच्याकडे आहे ना. मग इलेक्टिव्ह मेरिट, आरक्षणाचं मूलभूत तत्व काय सांगतं? ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही, त्याच समूहाला पुढे घ्या. मराठा समाज जिल्हा परिषदेमध्ये नाही, पंचायतीत नाही, नोकऱ्यामध्ये नाही, पोलीसमध्ये नाही, महसूलमध्ये नाही, राजकारणात नाही, मुख्यमंत्री पदावर नाही, अर्थमंत्री पदावर, महसूल मंत्री पदावर, कुठं नाही मराठा समाज. कसा झाला मागास समाज? आणि मराठा समाज मागास झाला असेल तर पुढे कोण गेला? म्हणून आमचं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आमचा ओबीसी बांधव सुस्तपणे निद्रित अवस्थेमध्ये आहे. आम्ही जीवाच्या आकांतानं ओबीसीला जाग करायचा प्रयत्न करणार आहोत. तो प्रसाद लाड म्हणतो की हाकेच्या मागे 4-5 माणसं नसतात. त्या प्रसाद लाड हरामखोर भामट्याला सांगा, तुमच्या भाजपचा डीएनए भाजपला भटाबामणांच्या गल्ल्यामधून वाडी वस्ती तांड्यावरती घेऊन जायला ओबीसी, माधव आणि भटके विमुक्त जाती जमाती आहेत. मुख्यमंत्री महोदय, या तुमच्या रिश्वतखोर आणि तुम्ही ज्या सगळ्या नोकऱ्या त्याच्या हवाली केलेत, अरे 25,000 रुपयापासून 1.25 लाखापर्यंत याच्या कंपनी मार्फत त्या बेरोजगारांना पगार दिला जातो. आणि आम्ही इकडे नोकऱ्या, शिक्षण, आरक्षण, आमच्या एससी बांधवांवर अशी रस्त्यावरची लढाई चालू झाली. अरे तुम्ही ज्या बँकेत चेक घेऊन चाललाय ती बँक ऑलरेडी दिवाळखोरीत निघाल्या. नोकऱ्या राहिलेत कुठं? हे संविधान वाचवायचं असेल, पंचायत राज मधल्या आपल्या जागा, आपले हक्क अधिकार वाचवायचे असतील तर ओबीसी बरोबरच बीजेएनटी बरोबरच एसटी बरोबरच एससी, आरक्षणाच्या दायऱ्यामधल्या सगळ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे. नाहीतर जरांगेसारखा माणूस जर उद्या उभं राहिला, आंदोलन केलं की मागणी पूर्ण होते.
हे जर असा जर नेरेट या महाराष्ट्रामध्ये गेला तर सामाजिक न्याय आज रोजी संपलेला आहे हे मी जबाबदारीनं तुमच्या समोर बोलतोय.